पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आता न्यूज चॅनल व पेपरला आता आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे। तुम्ही लाईव्ह स्वरूपात आता पाहिलेला आहे। शेतकरी बांधवांनो, ही बातमी आताच न्यूज चॅनलला व पेपरला देखील आलेली आहे। त्या पेपरमध्ये व न्यूज चॅनलमध्ये स्पष्टपणे आता बातमी आलेली आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एवढ्या लवकर आता जमा होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 21व्या हप्त्याचे वितरण होते। त्याचसोबत मुख्यमंत्री साहेबांनी देखील आताच 2 मिनिटांपूर्वी तारीख जाहीर केलेली आहे। शेतकरी बांधवांनो बघा, म्हणजे की टोटल 4,000 रुपयांचा निधी आज शेतकऱ्याला मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच ही बातमी पेपरवर व सर्व सोशल मीडियावर पसरली आहे। बघा, आजची सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला आता पाहायला मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, लाईव्ह प्रूफ तुम्ही पाहू शकता की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा आज दुपारी 4 ते 5 वाजेच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो बघा, आता पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लवकर का देण्यात येत आहे ही माहिती लवकर आता या ठिकाणी आलेली आहे। कारण बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हप्ता मिळणार हे अगदी साक्षरश बातमी न्यूज चॅनल व पेपरला आज आलेली आहे। तुम्ही पाहिल्याप्रमाणे आता हप्ता तुम्हाला लवकर येत आहे। याचे देखील प्रश्नाचे उत्तर आता आपण लगेच पाहून घेऊया। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबरच आज म्हणावी लागल। कारण या ठिकाणी ती आलेली माहिती म्हणजे बघा, पीएमचा 21वा हप्ता व नमोचा 8वा हप्ता बघा शेतकरी बांधवांनो आता 2 ते 3 तासांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे। जी महत्त्वाची बैठक काल पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता नुकताच 2 ऑगस्ट रोजी तुम्हाला मागील हप्ता मिळाला। पीएम किसान योजनेचा देखील हप्ता तुम्हाला मागे या ठिकाणी मिळाला होता। आता या ठिकाणी बघा बरोबर 4 महिने पूर्ण अजून नाही झाले। बघा 3 महिन्याच्या ठिकाणी जवळपास पूर्ण व्हावे असं या ठिकाणी वाटत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जवळपास 3 महिन्याचाच कालावधी या ठिकाणी निघेल असं आपल्याला समजत आहे। मग एवढा लवकर का हप्ता मिळत आहे? बघा, शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही बैठक घेतली होती। मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती। त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय आज जाहीर झाला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व जिल्ह्यांमध्ये आज वितरण होणार नाही। काही ठराविकच बँकांमध्ये आज वितरण प्रक्रिया पार पडणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे याचे कारण असे आहे। बघा, आता केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडे भाजप सरकार असल्यामुळे त्यांची दोघांची बैठक पार पडली। बघा, आता जे का शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याची भरपाई म्हणून बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विमा मिळणार, नुकसान भरपाई मिळणार। त्याचसोबत आता ही देखील मोठी बातमी दिली आहे। बघा, मोदी सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा की जो काय तुमचे माग रखडलेले हप्ते आहे 20वा हप्ता 19वा हप्ता जर तुमचा रखडला असेल तर ते देखील तुम्हाला आज देण्यात येणार। म्हणजे बघा, जर मागील हप्ते तुमचे रखडले असेल तर तुम्हाला टोटल 8,000 रुपयांचे वितरण आज होणार। परंतु जर तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा 20वा व 7वा जर हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला फक्त आज नमो शेतकरी योजनेचा 8वा व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे की टोटल 4,000 रुपये तुम्हाला आज मिळणार आहे अशी बातमी सरकारने आत्ताच्या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही स्वतः पाहू शकता। आता ही बातमी पेपरला देखील आली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि या 36 जिल्ह्यामध्ये
हप्त्यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहे. PM किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 2 ते 3 तासांमध्ये बघा शेतकरी बांधवांनो 18 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येत आहे. ही बातमी आता आली आहे. बघा पुढील हप्ता 2 ते 3 तासामध्ये सोडण्यात येत आहे. एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे सरकारने हे मोठी माहिती आज पेपरच्या देखील माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर आता शेतकरी बांधवांनो पाहू शकता. बघा आता ही बातमी पेपरला या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे की बघा आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहे याची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा या 18 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 21वा हप्ता असे टोटल मिळून 4,000 रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही, पण आता सरकारकडे निधी आहे. त्यामुळे सरकार आता शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याला थोडासा हातभार लागावा म्हणून आता मदत करत आहे. त्यामुळे सरकारने आता हा मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे एक मोठी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला आहे आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो ही बातमी आता 100% खरी आहे, कारण डायरेक्ट आता ही बातमी न्यूज चॅनलवर पेपरवर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा राज्य आणि केंद्र दोन्हीकडे भाजपचे सरकार मिळून बघा नमो शेतकरी योजनेचा व PM किसान योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी बघा 3 वाजता बघा शेतकरी बांधवांनो 3, 4 ते 5 वाजता तुमच्या खात्यामध्ये टोटल 18 जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने आज ही माहिती दिली आहे. आज दुपारी 2 ते 3 तासानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी टोटल 4,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बघा काल एक मोठी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो बघा ही महत्त्वाची माहिती शासनाने देखील सांगितली आहे. मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, आता तशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी येणार नाही. दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळत आहे. मागच्या वेळेस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये जवळपास 1 महिन्याचा गॅप पडला होता. त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेतली, निर्णय घेतला. शेतकऱ्याला वारंवार आता व्हिडिओ पाहण्याची पण गरज पडणार नाही, कारण दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो तुम्हाला SMS आला का नाही एकदा पाहून घ्या. जर तुम्हाला SMS आला असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठराविक बँकांमध्ये व या ठराविक जिल्ह्यांमध्येच आज निधीचे हस्तांतरण होत आहे. तर बघा पंजाब नॅशनल बँक बघा, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया बघा शेतकरी बांधवांनो. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी कॅनरा बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट पेमेंट बँक म्हणजे की डाक विभाग या सर्व बँकांमध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बघा जे महत्त्वाचे जिल्हे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर त्यालाच औरंगाबाद म्हणतात, जालना, बीड, लातूर, नांदेड बघा शेतकरी बांधवांनो, परभणी, त्यानंतर शेतकरी बांधवांनो परभणी झाल्याच्या नंतर बघा शेतकरी बांधवांनो हिंगोली असे हे महत्त्वाचे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकार तुम्हाला वितरण करीत आहे. बघा हिंगोली, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, पालघर आणि ठाणे या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा येत असेल तर आज सरकार तुम्हाला निधी देत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो आज जर तुम्हाला रक्कम मिळायची असेल तर बघा तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक करून ठेवा. बघा आधार कार्ड पासबुकला लिंक केले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी मिळणार, अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे.
त्याचसोबत शेतकरी बांधवांनो फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. जर कार्ड तुम्ही काढलं नसेल तर आज तुम्हाला पैसे मिळू शकत नाही. आणि सर्वात मोठी खुशखबर, दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळत आहे. ही सर्वात मोठी खुशखबर आज या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं, तुमचे जर 2 हप्ते रखडले असतील तर तुम्हाला टोटल 8,000 रुपये सरकार आज देणार आहे. जर तुमचा एक पण हप्ता रखडला नसेल तर आज फक्त तुम्हाला 4,000 रुपये सरकार देणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात मोठी बातमी. धन्यवाद.